A particle having a charge of 100 electron, तर चार्ज दिलेला आहे तुम्हाला 100 इलेक्ट्रॉन इतका दिलेला आहे. ओके, पुढे इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 0.8 मीटर. तर रेडियस दिलेली तुम्हाला 0.8 मीटर एवढी. त्याच्या पुढे विथ 1 RPS. तर RPS ही त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तुम्हाला. फ्रिक्वेन्सी आपण एफने रिप्रेझेंट करू आणि ते दिलेले 1 RPS. RPSमध्ये दिले म्हणून कन्व्हर्जनची काही गरज नाही आहे. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इन SI युनिट इज. μ0 दिले परमियाबिलिटी ऑफ वॅक्यूम. ईची व्हॅल्यू दिलेली आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलम. हा क्वेश्चन 2021ला आलेला होता. इलेक्ट्रॉनचं चार्ज दिलेलं ते लिहून टाकू 1.6 × 10⁻⁻19 कुलम. ओके, हा 2021ला आलेला क्वेश्चन आहे. त्याचं ए ऑप्शन आहे 10⁻17 μ0, बी ऑप्शन आहे 10⁻13 μ0, सी ऑप्शन आहे 10⁻7 μ0, डी ऑप्शन आहे 10⁻11 μ0. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे कुठं तर सर्कलच्या सेंटरला. मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्कल इज, तर तो आहे बी = μ0I / 2r. r म्हणजे रेडियस. याला आपण फर्स्ट इक्वेशन आपण या ठिकाणी कन्सिडर करू. पण आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर आपल्याला फाइंड करायचं मॅग्नेटिक फील्ड सेंटरला ना. ओके, जो करंट असतो तो करंट दिलेला नाही, मग चार्ज आपण टाईमच्या टर्ममध्ये घेऊन टाकू. करंट इज = चार्ज आपण टाईम. मग करंट आयने रिप्रेझेंट केला, चार्ज क्यूने, टाईम टीने. पण क्यू जो दिलेला आहे तो 100 टाइम्स दिलेला आहे. ओके, आणि 1/T रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड काय असतं फ्रिक्वेन्सी. मग आपण I = काय केलं तर QF केलं. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये टाकून देऊ. Therefore इक्वेशन 1 बिकम्स B = μ0 आयच्या जागी टाकलं Q × F / 2r. आता μ0ची व्हॅल्यू टाकायची नाही, ती तसेच ठेवू आणि बाकीच्या टर्म आपण या ठिकाणी पुट करणार आहे. मग B = μ0 मी तसाच ठेवला. Q किती दिलेला आहे तर तो आहे 100 टाइम्स चार्ज दिलेला आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इंटू फ्रिक्वेन्सी दिलेलीच आहे 1 RPS. तर ते आपण ॲज इट इज राईट करणार 1 RPS / 2 × r. आरची व्हॅल्यू आहे 0.8 मीटर एवढी. मग ते टाकून देऊ आपण 0.8 मीटर. मग B = 100 टाइम्स μ0. चार्ज ऑन इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आहे 1.6 × 10⁻19 कुलम इतकं. 1 लिहायची काही गरज नाही आहे. 2 8 जागी झाला 16 म्हणजे 1.6. आता 1.6 आणि 1.6 काय झाला कॅन्सल. मग बी राहिला किती 100 म्हणजे 10² × 10⁻19 आणि μ0 मी तसाच लिहिला. मग आता +2 आणि -19 झालं -17. म्हणून बीची जी व्हॅल्यू आहे ती आहे 10⁻17 टाइम्स μ0. ओके, तर हे आपलं फायनल आन्सर असेल. आणि ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन ए असेल. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन.